नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण एम-एस-टी-सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेज रिव्ह्यू आपण चालू केलेले आहेत. आता त्यामध्ये आपण संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव हे कॉलेज आपण आज त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन माहिती करून घेणार आहोत. आपण काय-काय बघणार आहोत? आपण बघणार आहोत त्या कॉलेजचा लोकेशन कुठे आहे? त्या कॉलेजचा इनटेक काय आहे? आणि मोस्ट इम्पोर्टंट थिंग त्या कॉलेजचे कट ऑफ कॅटेगरी वाईज कशाप्रकारे लागत आहेत? आणि त्यानंतर फी स्ट्रक्चर आणि प्लेसमेंट बद्दलच्या चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे कॉलेज कुठे येतं? तर हे कॉलेज आहे कोपरगावला. कोपरगाव म्हणजेच आपलं अहिल्यानगर किंवा अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये कोपरगाव हे गाव आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे कॉलेजचं लोकेशन आहे सहजनगड नगर, शिंगणापूर एरिया नियर संजीवनी फॅक्टरी, कोपरगाव. आता या कॉलेजचा ज्यावेळेस एखादा विचार करत असेल तर कॉलेजला कनेक्टिव्हिटी कशी आहे? कोपरगाव रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर वरती आहे. म्हणजे तुम्हाला येण्या-जाण्यासाठी काहीच अडचण या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे या कॉलेजचं लोकेशन आहे आणि कॉलेज ओव्हरव्ह्यूमध्ये जर आपण चर्चा करायची म्हटलं, तर कॉलेजचं नाव काय आहे? संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 1983 मध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे ॲफिलिएटेड विथ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर हे कॉलेज कोपरगावमधल्या अहमदनगर जिल्ह्यातून येतं आणि संजीवनी रुरल सोसायटी या इन्स्टिट्यूटचं हे कॉलेज आहे. ठीक आहे. आता या कॉलेजचा इनटेक कशाप्रकारे असणार आहे? तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 120चा इनटेक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 120, कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 120 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60. अशा प्रकारे या कॉलेजचा ओव्हरऑल इनटेक असणार आहे. आणि आता आपल्या महत्वाची गोष्ट म्हणजे आता कट ऑफ कशा प्रकारे या कॉलेजचा लागत असतो. तर ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ काय आहे? कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 92.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 90.00 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 76.88 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 38 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंग 25.62 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 57.60 पर्सेंटाइल. आता आता ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघूया. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी काय लागतोय? 88.75 पर्सेंटाइल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 85 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 74.88 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 44 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 5.62 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 61.60 पर्सेंटाइल. ठीक आहे. या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कट ऑफ खूप कमी लागलाय. ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायची आणि पर्सेंटाइल कमी पडलेत, त्यांनी या कॉलेजबद्दल विचार करायला हरकत नाही. आता आपण विचार करूया ओबीसी कट ऑफ काय आहे? कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 92.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 83 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 74.88 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 23 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 2.62 पर्सेंटाइल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 49.60 पर्सेंटाइल. अशा प्रकारे ओबीसीचा कट ऑफ असणार आहे. आणि त्यानंतर एस-सी कॅटेगरीसाठी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 84.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 67, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 63.88 पर्सेंटाइल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 5 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 1.62 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 4.60 पर्सेंटाइल. कट ऑफ बघा जसं आपण मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कडे येतोय त्यावेळेस कट ऑफ खूप कमी झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर एस-टी कॅटेगरीसाठी आता आपण कट ऑफ बघूया. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 60.75 पर्सेंटाइल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 22 पर्सेंटाइल. आणि खालचे जे ब्रांचेस आहेत इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग याचा कट ऑफ इथे दिलेला नाही. याचा अर्थ काय? की कट ऑफ अत्यंत लो आहे आणि तुम्ही त्या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल आणि पर्सेंटाइल खूपच कमी असेल, तर तुम्ही या कॉलेजला अप्रोच करू शकता. कारण एस-टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कट ऑफच दिलेला नाही किंवा 1 पर्सेंटाइल, 2 पर्सेंटाइल अशा प्रकारचा कट ऑफ या कॉलेजचा लागत आहे. सो या कट ऑफचं एनालिसिस करून तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुम्ही कॅप राउंड भरणार आहात,
त्यावेळेस तुम्ही याचा विचार करू शकता. आता टी-एफ-डब्ल्यू-एस कट ऑफ. आता टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या फीजमध्ये खूप जास्त कन्सेशन असणार आहे. पण कट ऑफ थोडासा हाय असणार आहे. कट ऑफ बघा कसा आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी 95.75 पर्सेंटाइल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 92 पर्सेंटाइल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 90.88 पर्सेंटाइल, मेकॅनिकलसाठी 74 पर्सेंटाइल, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 71.62 पर्सेंटाइल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 80.60 पर्सेंटाइल. अशा प्रकारे टी-एफ-डब्ल्यू-एसचा कट ऑफ असणार आहे. टी-एफ-डब्ल्यू-एस मध्ये फीजमध्ये जास्त कन्सेशन असतं, त्यामुळे कट ऑफ थोडेसे वाढलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्या महत्वाची गोष्ट आपण फी स्ट्रक्चर. फी स्ट्रक्चर कसं आहे या कॉलेजचं? 1,60,000 पर्यंत पर इयर आपल्याला फीज भरावी लागते ओपन कॅटेगरीसाठी. पण तुम्ही जर ओबीसी मधून येत असाल, ईबीसी मधून येत असाल किंवा ईडब्ल्यूएस मधून येत असाल, तर तुम्हाला फीज असेल 90,000 to 95,000. कारण ते गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात. एससी कॅटेगरीसाठी 5,000 to 8,000, एसटी कॅटेगरीसाठी सुद्धा 5,000 to 8,000. आता टी-एफ-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा जर तुम्ही विचार केला तर त्याला फी किती आहे? ₹20,100 किंवा 25,000 पर्यंत फी जाऊ शकते. अशा प्रकारे फी स्ट्रक्चर कॅटेगरी वाईज असणार आहे या कॉलेजचं. आता प्लेसमेंट जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्यासाठी विद्यार्थी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असतात. तर या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज आहे 24 लाख पर ॲनम. ठीक आहे. ॲव्हरेज पॅकेज 4 to 5 लाख पर ॲनम जातं. कॉम्प्युटर आणि आयटीचं 4 to 6 लाख पर ॲनम ॲव्हरेज पॅकेज आहे. आणि कोणत्या कंपनीज या ठिकाणी व्हिजिट करतात तर टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट, ॲसेंच्युअर, विंडमास्टर, बजाज ऑटो, सिमन्स, टेक महिंद्रा आणि अजून बऱ्याचशा कंपनी काही आहेत तिथे नाव लिहिलेले नाहीत. त्या सगळ्या कंपनी या कॉलेजमध्ये व्हिजिट करत असतात आणि विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रोव्हाईड करत असतात. ठीक आहे. तर कॉलेजचे पर्सेंटाइल लो आहेत. त्यामुळे या ठिकाणी ऍडमिशन घेणं सुद्धा चांगलं डिसिजन असू शकतं. त्यानंतर कॅम्पस फॅसिलिटीज, हॉस्टेल फॅसिलिटी आहे, स्पोर्ट्स ग्राउंड आहे, लायब्ररीज आहे, लॅब्स आहे, क्लब्स अँड टेक्निकल इव्हेंट्स आहेत आणि स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कॉलेजमध्ये सिमिलर असतात. या कॉलेजमध्ये सुद्धा कॅम्पस फॅसिलिटीज मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत असतात. ठीक आहे. आता तुम्हाला हे कॉलेज घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे याबद्दल जर तुम्ही विचार करत असाल, तर जर तुम्हाला पर्सेंटाइल लो असेल आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल, संजीवनी कॉलेज तुम्हाला जवळ असेल, तर तुम्ही या कॉलेजचा नक्की विचार करू शकता. जेणेकरून तुमचं डिग्री ही चांगल्या कॉलेजमध्ये कंप्लीट होऊ शकते आणि प्लेसमेंटचा सुद्धा या कॉलेजमध्ये चांगल्या प्रकारे ॲव्हरेज प्लेसमेंट चांगली आहे. ठीक आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.